श्री पतंजलि महामुनये नमः। आपण सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा प्रकारच्या समापत्ती पाहिल्या. अर्थात समापत्ती म्हणजे समाधीचं मनोविज्ञान हे आपण पाहिलं. आणि या समापत्तीच्या वर्गीकरणाद्वारा समापत्तींचं वर्गीकरण आपण सुरुवातीलाच पाहिलं. आणि त्यामध्ये ग्राह्य ग्रहितृ ग्रहण अशी तत्व कशी बसतात असा आपण प्रकार पाहिला. आणि सूत्रकारांनी या ठिकाणी म्हणजे या गतसूत्रामध्ये एतय्येव सविचारा निर्विचाराच सूक्ष्म विषया व्याख्याता असं म्हणून सविचारा निर्विचारांची लक्षणं कशी करायची हा प्रकार सांगितला. पण तसंच सविचारा निर्विचारा समापत्ती ह्या सूक्ष्म विषयामध्ये असतात असा त्या ठिकाणी सूत्रामध्ये निर्देश आहे. मग हे सूक्ष्म विषय म्हणजे आपल्या दृष्टीने इंद्रियांच्या पलीकडे ज्या ज्या वस्तू असतील जे जे विषय असतील ते आपल्याला सगळे सूक्ष्म असतात. सूक्ष्म विषय म्हणजे नेमकं काय, सूक्ष्म विषय म्हणजे नेमकं काय आणि कुठले कुठले पदार्थ हे सूक्ष्म विषयात येतात, कुठले कुठले वस्तू कुठले कुठले हे सूक्ष्म विषयामध्ये येतात याबद्दल एक खुलासा शास्त्रामध्ये होणं आवश्यक आहे. पण या खुलाशाला धरूनच आपण एक वर्गीकरण पाहून हा प्रकार सुरुवातीला समजून घेतला. अर्थात सवितर्का निर्वितर्का समापत्तींद्वयांद्वारा काय काय साक्षात्कार होतात. अर्थात स्थूलभूत पंचमहाभूत आणि बाह्येंद्रिय म्हणजे एकूण 16 तत्व असा आपण त्या ठिकाणी प्रकार पाहिला. 10 बाह्येंद्रिय आणि पंचमहाभूत अशा प्रकारे 16 स्थूल तत्वांचा आणि तसंच वैश्विक पदार्थांचा साक्षात्कार होतो असा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर सविचारा निर्विचारा समापत्तीमध्ये इंद्रियागोचर इंद्रियांना अगोचर असे जे विषय असतात, सूक्ष्म विषय असतात, जे निराकार असतात, निर्वयव असतात, अनभिव्यक्त असतात, अव्यक्त स्वरूपाचे असतात, ते सगळे विषय सूक्ष्म असे विषय सविचारा निर्विचारा समापत्तींमध्ये या समापत्तींद्वयांद्वारा साक्षात्कृत होतात असा एक प्रकार आपण त्या ठिकाणी समजून घेतला. अर्थात पंचतन्मात्र आणि मग अहंकार तत्व, महत्तत्व, प्रकृती तत्व अशा प्रकारे सांख्यांची सगळी तत्व म्हणजे 24च्या 24 तत्व आणि तसंच पुरुष तत्व, ईश्वर तत्व या सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार त्या ठिकाणी होऊ शकतो असा एक प्रकार आपण त्या वर्गीकरणाद्वारा समजून घेतला. पण आता सूत्रकार त्या प्रकरणाला म्हणजे सूक्ष्म विषयाच्या बद्दल एक तत्वज्ञानाच्या पातळीतून विचार करण्यासाठी एक सूत्र मांडतात आणि ते म्हणतात की सूक्ष्म विषय म्हणजे कोणते किंवा सूक्ष्म विषय म्हणजे कुठवर. सविचारा निर्विचारा समापत्तीद्वारा साक्षात्कार होतो ज्या सूक्ष्म विषयांचा ते सूक्ष्म विषय म्हणजे कोणते आणि कुठवर याबद्दल निर्देश करण्यासाठी ते म्हणतात सूक्ष्म विषयत्वं च अलिंग पर्यवसानम. आणि ते असं म्हणतात की ते सूक्ष्म विषय म्हटले जे गतसूत्रामध्ये सूक्ष्म विषय जे म्हटले त्या सूक्ष्म विषयांची व्याप्ती आलिंग म्हणजे मूळ प्रकृती पर्यंत होत असते. अर्थात सूक्ष्म विषयांचं पर्यवसान आलिंग अशी जी मूळ प्रकृती आहे, अव्यक्त प्रकृती आहे, अव्यक्त आहे, सर्व सृष्टीची योनी म्हणून जी प्रकृती म्हणून मानली जाते, समजली जाते, सांगितली जाते तिथपर्यंत सूक्ष्म विषयांचा आवाका असतो. म्हणजे सूक्ष्म विषयांची वाटचाल ही अव्यक्त तत्वापर्यंत असते अशा प्रकारचा एक निर्देश ते करतात. सूक्ष्म विषयत्वं च आलिंग पर्यवसानम. तर असं आहे की आपण गतसूत्रामध्ये पूर्वसूत्रामध्ये सविचारा निर्विचारा समापत्तींच्या विषयात असं पाहिलं की सूक्ष्म विषय हे त्या ठिकाणी त्याचे विषय असतात, साक्षात्कार हा त्यांचा होत असतो.
आणि त्या सूक्ष्म विषयांची कक्षा कोटपर्यंत असा जर प्रश्न केला तर त्याला ह्या सूत्राच्या स्वरूपामध्ये, सूत्राच्या रूपातून त्याला उत्तर आहे, सूत्राच्या शब्दातून त्याला उत्तर आहे. सूक्ष्म विषय म्हणजे कुठपर्यंत? कारण असे आपल्या डोळ्याला जे दिसत नाही आपण त्याला सूक्ष्म म्हणतो. आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही, आपल्याला जे समजत नाही, उमगत नाही, त्याला आपण सूक्ष्म म्हणतो. पण त्यामुळे सगळे सूक्ष्म विषय हे एकाच वर्गाचे असतात, एकाच श्रेणीचे असतात असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण ज्या गोष्टी आपल्याला उमगत नाही त्या आपण मायक्रोस्कोप खाली घेतो, टेलिस्कोपद्वारा बघतो आणि मग आपल्याला ते दिसतात, समजतात. मग ज्याला आपण सूक्ष्म म्हणतो ते आपल्या आवाक्यात येतात. त्यामुळे त्या गोष्टी त्यानंतर सूक्ष्म ठरत नाहीत. असे सूक्ष्मदर्शकाखाली तुम्ही न दिसणारा बॅक्टेरिया जर घेतला तर तो केवढा मोठा दिसतो, मग त्याला सूक्ष्म कसं म्हणाल? तर हे सूक्ष्म विषयांची जी श्रेणी आहे अमर्याद आहे. आणि मग त्याचे एक वर्गीकरण सांख्यशास्त्रामध्ये आहे आणि त्याची पराकाष्ठा, सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा, प्रकृतीच्या सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा, ग्राह्य तत्वांची पराकाष्ठा, ज्या वस्तू आपल्याला दृश्यमान आहेत त्या सगळ्या वस्तूंची पराकाष्ठा, सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा ही अव्यक्त प्रकृतीमध्ये आहे. त्यालाच अलिंग, ज्याला लिंग नाही, ज्याला खूण नाही, ज्याला कुठल्याही प्रकारची खूणगाठ नाही, अशा अर्थाने त्याला सांख्यामध्ये अलिंग असं म्हणतात. तर अलिंगापर्यंत ही वाटचाल असते असं या सूत्रामध्ये त्याला उत्तर मिळतं. अर्थात सूक्ष्म विषय म्हणजे अलिंगपर्यंतचे, प्रधानापर्यंतचे, त्याला प्रधान तत्व असंही म्हणतात. आणि एक हे अलिंग तत्व म्हणजे मूळ प्रकृती, ज्याला किंचितही लय प्रलय नसतो. लिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची खूण नसते, ते अलिंग होय. अलिंग म्हणजे काय? तर अशा प्रकारची व्याख्या योगशास्त्रात, सांख्यशास्त्रामध्ये केली झालेली आहे. या ठिकाणी भोजवृत्तीकारांची वृत्ती या ठिकाणी आढळते. ते म्हणतात न किंचित लीयते न वा किंचित लिंगती गमयती इति अलिंग प्रधानम. अशाच प्रकारे पूर्ववर्ती भोजांच्या पूर्वकालीन असे जे टीकाकार आहेत, वाचस्पती मिश्र, त्यांनी तत्वविचारांमध्ये अशाच प्रकारे या ठिकाणी व्याख्या केली आहे. त्याचा प्रभाव कदाचित भोजवृत्तीवर पडला असावा. कारण वाचस्पती म्हणतात अलिंगम प्रधानम तद्धी न किंचित लयम गच्छति इति अर्थः. ज्याला लय नसतो, ज्याला खूण नसते, ज्याला पूर्ववर्ती काही कारण नसतं, आद्य कारण जे असतं, ज्याला स्वतःला कारण नाही, जे सगळ्याचं कारण असतं, त्याला प्रकृती म्हणतात, मूळ प्रकृती म्हणतात. अलग लक्षात. आणि ह्याला कुठेही लय नसतो, कधीही लय नसतो. ही विनाशवान गोष्ट असते. ह्याचा नाश कधी नसतो, ह्याला लय कधी नसतो. आणि म्हणून तसा शास्त्रामध्ये निर्देश केला जातो की न किंचित लयम गच्छती असं वाचस्पती म्हणतात. असो, आता या सूत्रप्रसंगामध्ये योग भाष्यकार म्हणतात की पार्थिव परमाणूंचा, असं आहे, पृथ्वी तत्व हे सगळ्या अतीत भौतिक तत्वामधले अत्यंत स्थूलतम तत्व आहे. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही जर उतरत आलात तत्वांमधनं, अलिंग, महत्तत्व, अहंकार तत्व, तन्मात्र तत्व, आणि त्याच्यानंतर एका बाजूला मानसेंद्रिय सृष्टी बनते आणि दुसऱ्या बाजूला भूतसृष्टी बनते. मग त्या तन्मात्रांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांमध्ये सुद्धा आकाश हे परमसूक्ष्म आहे. आकाशात वायू हा त्याच्यापेक्षा थोडासा स्थूल आहे. त्यानंतर तेज, त्यानंतर अपतत्व आणि त्यानंतर पृथ्वी तत्व. म्हणजे पंचमहाभूतामध्ये स्थूलतम तत्व हे पृथ्वी तत्व आहे आणि सूक्ष्मतम तत्व हे आकाश तत्व आहे. तर त्यामध्ये हे जे पृथ्वी तत्व आहे, हे जे पृथ्वी तत्व म्हणजे स्थूलतम असं जे पांचभौतिक तत्व आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने सूक्ष्म आहे. तुम्हाला गतसूत्रामध्ये सांगितलं की पंचमहाभूत ही आपल्याला दृश्यमान नाही आहेत. तर त्यामध्ये पृथ्वी तत्व हे स्थूलतम तत्व आहे. त्याविषयी ते म्हणतात
पार्थिव परमाणूचा सूक्ष्म विषय गंध तन्मात्र, म्हणजे पृथ्वी तत्वाचा बाप गंध तन्मात्र आहे, किंवा पृथ्वी तत्वाची योनी हे गंध तन्मात्र आहे. जलीय परमाणूंचा सूक्ष्म विषय म्हणजे रसतन्मात्र. अपतत्व जे आहे त्याचं तन्मात्र म्हणजे रसतन्मात्र. म्हणजे ही पंचमहाभूत ज्या परमाणूंनी बनतात, आपल्याला अणुपरमाणूंची संकल्पना आज थोडी माहीत आहे, तर त्या भाषेत सांगायचं म्हणजे पृथ्वी तत्व ज्या अणूंनी बनतं, तर पृथ्वी तत्वाचे अणू म्हणजे गंधतन्मात्र, अपतत्वाचे अणू म्हणजे रसतन्मात्र, आणि तेज तत्वाचे परमाणू म्हणजे तेज परमाणू किंवा रूप तन्मात्र. आणि आकाश हा जो हे जे सूक्ष्मतम पंचमहाभूत आहे त्याचं शब्द तन्मात्र. अशा प्रकारे स्थूलभूतांचे परमाणू हे पहिल्यांदी भाष्यकार सांगतात. कारण आपल्याला स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचं आहे. आता स्थूलाकडून सूक्ष्मतत्व समजून घ्यायचे, तर पहिला टप्पा जो येतो सूक्ष्मतत्वांचा, तर पंचमहाभूतांचे परमाणू ते पहिल्या टप्प्यामध्ये सूक्ष्म विषय म्हणून येतात. आणि म्हणून भाष्यकार म्हणतात पार्थिवस्य अणुगंध तन्मात्रम सूक्ष्म विषय अप्यस्य रसतन्मात्रम तैजस्य रूपतन्मात्रम आकाशस्य शब्दतन्मात्र इति. अशा प्रकारे ते सांगतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की तेषाम अहंकार, ते जे तन्मात्र आहेत त्या तन्मात्रांचा बाप कोण, तन्मात्रांची योनी कुठली, तन्मात्रांची कारणं कुठली, तर तन्मात्रांची कारणं तेषाम अहंकार, अहंकार तत्व जे आहे, सांख्यांचं अहंकार तत्व जे आहे, ते अहंकार तत्व त्याच्यापासून तन्मात्र निघतात. आणि अस्यापि लिंगमात्रम सूक्ष्मो विषय, आणि अहंकारापेक्षा सूक्ष्म विषय म्हणजे त्याचा बाप, त्याचं कारण, त्याची योनी म्हणजे लिंगमात्र तत्व, ज्याला महत्तत्व म्हणतात, ज्याला बुद्धितत्व म्हणतात, ते महत्तत्व बुद्धितत्व, त्याविषयी ते म्हणतात अस्यापि लिंगमात्रम सूक्ष्म विषय, आणि त्याचाही सूक्ष्म विषय म्हणजे लिंगमात्र. लिंगमात्रस्य अपि अलिंगो सूक्ष्म विषय न च अलिंगात परमं सूक्ष्मम अस्ति, न च अलिंगात परमं सूक्ष्मम अस्ति. अलिंगापेक्षा सूक्ष्म काही नाही, अलिंग हे परमसूक्ष्म आहे, सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा आहे. अलिंग तत्व म्हणजे सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा आहे. मग अशा एकूण पार्श्वभूमीवर भाष्यकार आपल्याला असं सांगतात की पार्थिव परमाणूंचा सूक्ष्म विषय गंध तन्मात्र, जलीय परमाणूंचा सूक्ष्म विषय रस तन्मात्र, तसंच तेजस परमाणूंचा रूप तन्मात्र, आणि आकाशाचा सूक्ष्म विषय शब्द तन्मात्र, या सर्व तन्मात्रांचा सूक्ष्म विषय अहंकार, आणि अहंकाराचा सूक्ष्म विषय म्हणजे महत् म्हणजे बुद्धी किंवा लिंग मात्र, आणि या लिंगाचा, या बुद्धितत्वाचा, महत्तत्वाचा सूक्ष्म विषय म्हणजे अलिंग, आणि म्हणजेच अव्यक्त. आणि या अलिंगापेक्षा परमसूक्ष्म काहीही नाही. अशा प्रकारे भाष्यकार सांगतात. आता भाष्यकारात अशी शंका उभी करतात या ठिकाणी. एवढं सांगून झाल्यानंतर तेच एक पूर्वपक्ष उभा करतात किंवा शंका उभी करतात. अर्थात अपेक्षित असं आहे की ही शंका तुमच्या आमच्या मनात यायला पाहिजे, आली की नाही तपासा, ही शंका आली की नाही तपासा. ते म्हणतात काय हो, पुरुष त्याहून सूक्ष्म नाही की काय? आत्मतत्व जे आहे, पुरुष तत्व जे आहे, चैतन्य तत्व जे आहे, हे काही त्या अलिंगापेक्षा सूक्ष्म नाही की काय? खरंय, रास्त आहे, शंका अत्यंत रास्त आहे. पण असं आहे की म्हणजे अर्थात सांगायचं आहे काय, पुरुष तत्व हे सूक्ष्मच आहे, पण सांगायचं असं की जसं महत्तत्वापेक्षा अलिंगाची सूक्ष्मता आहे तशी खचितच नाही. कारण पुरुष हा महत्चे उपादान कारण नसतो.
महत्तत्व, बुद्धितत्व, जे लिंगमात्र तत्व म्हणून सांगितलं, त्याला कारणरूपानं किंवा उपादान स्वरूपानं पुरुष काही त्या ठिकाणी नसतो, आत्मतत्व हे काही नसतं. अर्थात पुरुषतत्व किंवा चैतन्य तत्व हे निमित्त मात्र तत्व आहे, उपादान कारण नाहीये. आणि म्हणून अव्यक्ताची जी सूक्ष्मता आहे, अलिंग अशा तत्वाची जी सूक्ष्मता आहे, ती पराकाष्ठेची असल्यानं तशी या ठिकाणी व्याख्यात झाली आहे. आता हा जो पक्ष आणि त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रकार भाष्यकारांनी केला तो त्यांच्या शब्दात ऐकूया. ते म्हणतात, ननु अस्ति पुरुष सूक्ष्म इति सत्यम यथा लिंगात परम अलिंगस्य सौक्ष्म्यम न च एव पुरुषस्य किंतु लिंगस्य अन्वयीकारं पुरुषो न भवति हेतु अस्तु भवति इति. असं ते म्हणतात की असं आहे की पृथ्वी आदी पंचमहाभूत तन्मात्रांपासून निर्माण झाली, तन्मात्रा अहंकारापासून निर्माण झाला, अहंकार बुद्धितत्वापासून निर्माण झालं, आणि बुद्धितत्व जे आहे, महत्तत्व जे आहे, ते अलिंगापासून निर्माण झालं. आणि ही जी कार्यकारण परंपरा आहे ह्याच्यामध्ये पुरुष काही येत नाही, त्यामुळे त्याला या ठिकाणी घुसडण्याचं कारण नाही. ही जी परंपरा आपण बघतोय, कार्यकारण परंपरा आहे, या कार्यकारण परंपरेमध्ये आपण उपादान कारण सांगतोय, ह्याच्यापासून तो, त्याच्यापासून तो, त्याच्यापासून तो, त्याच्यापासून तो असं सांगतोय. तर यामध्ये कुठेही आत्मतत्व येत नाही, चैतन्य तत्व येत नाही, पुरुषतत्व येत नाही. पुरुषतत्व उपादान कारण नाहीये. उपादान कारण म्हणजे असं आहे की मृत्तिकेचा घट बनतो, म्हणजे मृत्तिका ही घटाला उपादान कारण आहे. आणि जो कुलाल चक्र वगैरे आहे, कुंभाराचं चाक, कुंभाराची काठी, या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तूंद्वारा घट बनतो त्याला निमित्त कारण म्हणतात. तर तशा प्रकारे पुरुष हा काही उपादान कारण नाहीये, पुरुष हा निमित्त कारण आहे. अशा प्रकारे सांख्याचा तो एक तत्वज्ञानातला पक्ष भाष्यकार या ठिकाणी त्या ठिकाणी सांगून जातात. आता सूक्ष्म विषय कोणते, तर असं म्हणावं लागेल की पंचतन्मात्र, अंतरेंद्रिय, अहंकार तत्व, महत्तत्व, अव्यक्त हे सगळे सूक्ष्म विषय आहेत. आता महत्तत्वाला पुरुष कारण नसेल, म्हणजे महत्तत्व हे कसं निर्माण होतं, तर मूळ प्रकृतीमध्ये क्षोभ होतो आणि त्यातली जी गुणसाम्यावस्था असते ती ढळल्यानंतर, त्यातलं संतुलन गेल्यानंतर, ती ढळल्यानंतर महत्तत्व हे त्या ठिकाणी उद्भूत होतं. आलं का लक्षात? महत्तत्वाची निर्मिती किंवा त्याचा परिणाम कसा काय होतो, तर मूळ प्रकृती जी आहे त्याच्यामध्ये क्षोभ निर्माण होतो सृष्टिकाळी आद्य क्षणामध्ये, ज्याला आज आपण बिग बँग वगैरे म्हणतो. तर तसा एक प्रकार सांख्य तत्वज्ञानामध्ये आहे की मूळ प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण होतो, आणि क्षोभ निर्माण झाला की त्यातली गुणसाम्यावस्था ढळते, वैषम्यावस्था येते, आणि वैषम्यावस्थेमधला पहिला टप्पा किंवा त्याचं पहिलं पर्व जे आहे, त्या पहिल्या पर्वाला महत्तत्व असं म्हणतात, बुद्धितत्व असं म्हणतात. तर या ठिकाणी असं म्हटलं जातं, तुम्ही असं म्हणताय खरं, पण या ठिकाणी आम्हाला एक उपनिषदातलं वचन आठवतं, त्याची काय व्यवस्था लावाल? उपनिषदामध्ये असं म्हटलंय, यतो वा इमानि भूतानि जायन्ते. ब्रह्मतत्वाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय की पुरुष या ठिकाणी उपादान कारण नाही, चैतन्य तत्व उपादान कारण नाही, आत्मतत्व उपादान कारण नाही. पण उपनिषदामध्ये ब्रह्मतत्वाचं निरूपण करताना म्हटलेलं आहे की त्या ब्रह्मतत्वापासून यतो वा इमानि भूतानि जायन्ते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलंय, तमेव च आद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रकृती प्रसूता पुराणी. प्रकृतीची प्रसूती ज्यापासून होते त्याचा निर्देश पुरुषोत्तम म्हणून केला जातो. मग या ठिकाणी भाष्यकारांचे जे कथन आहे ते असं म्हणतात की लिंगस्य अन्वयी कारणम पुरुषो न भवती. म्हणजे लिंगतत्वाच्या निर्मितीला, त्याच्या परिणाम प्राप्तीला, त्याच्या
आविष्कीकरणाला किंवा आविष्करण होण्यासाठी, आविर्भूतीकरणासाठी पुरुष काही अन्वयी कारण नाही, उपादान कारण नाही. जसं मृत्तिकेपासून घट बनतो तशा प्रकारे पुरुषापासून महत्त्व बनत नाही. पण या ठिकाणी असं म्हटलं जातं की हे बघा, तुम्ही असं म्हणताय खरं, तुमचा हा सांख्यांचा पक्ष आहे, पण आता आम्ही सांगितलेली उपनिषदातली वचनं किंवा ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य 10 म्हटलं, भगवद्गीतेमधलं आतला वचन सांगितलं, मग त्याची काय व्यवस्था? त्याची काय व्यवस्था? त्या ठिकाणी तर असं म्हटल्याचं जाणवत आहे की त्या ब्रह्मतत्वापासून सृष्टी निर्माण झाली, त्याचा परिणाम आहे सृष्टी, म्हणजे त्याचा परिणाम आहे असं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच वेदांतामध्ये जी सृष्टी ब्रह्ममय आहे अशी जी धारणा आहे ती त्याच्यावरच आहे. तर या ठिकाणी असं विचारलं जातं, काय हो तुमचं जे प्रतिपादन आहे, विशेषतः भाष्यकारांनी या ठिकाणी इतकी स्पष्टोक्ती केलेली आहे, मग ते शास्त्रविरुद्ध नाहीये का? सूत्रामध्ये असं काही जाणवत नाही, सूत्रामध्ये असा काही विचार असेल असं जाणवत नाही, पण भाष्यकारांनी जे सांगितलं त्यामध्ये असं वाटतं की हे शास्त्रविरोधी आहे, उपनिषदांच्या विरुद्ध आहे, भगवद्गीतेच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारे पूर्वपक्षी या ठिकाणी उभा राहतो. आणि मग त्याला उत्तर दिलं जातं की भाष्यकार पुरुषाला हेतू कारण म्हणजे निमित्त कारण मानतात आणि उपरोक्त श्रुती स्मृतीमधून तसाच अर्थ घ्यावा. आलं का लक्षात? असं आहे की दुधापासून दही बनतं, दुधाचा विकार म्हणून दही बनतं, तशा प्रकारे ब्रह्मापासून सृष्टी निर्माण होत नाही. श्रुतीमध्ये जे सांगितलंय ते त्याला आम्ही पूर्वी एका प्रसंगी तुम्हाला सांगितलं की ब्रह्माश्रित प्रकृती कारणवाद आहे पातंजलांचा, किंवा भगवद्गीता, किंबहुना भगवद्गीतेचा आणि उपनिषदाचा ब्रह्माश्रित प्रकृती कारणवाद आहे. अगदी उपोद्घात प्रसंगी हा आपण मुद्दा पाहिला होता. आणि मग या ठिकाणी असं सांगितलं जातं, हे बघा, नेमकी काय परिस्थिती असते हे बघायचं असेल तर भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायाकडे बघा. 9व्या अध्यायामधला 10वा श्लोक म्हणतो, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. मयाध्यक्षेण, माझ्या अध्यक्षतेखाली, भगवंत म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली, मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते, प्रकृतीच प्रसूती करत असते. कशाची प्रसूती करते? सचराचरम, चराचर सृष्टीची योनी ही प्रकृती आहे. सबंध सृष्टी प्रकृतीमधून उद्भूत होत असते. अशा प्रकारे भगवदाश्रित प्रकृती कारणवाद किंवा ईश्वराश्रित प्रकृती कारणवाद किंवा ब्रह्माश्रित प्रकृती कारणवाद हा त्या उपनिषदांमधनं डोकावतो. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती किंवा सृष्टीची योनी हे ब्रह्मच आहे. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम, असा गीतेतला एक श्लोक सुद्धा आठवतो या ठिकाणी. अर्थात सृष्टीची योनी ही प्रकृती आहे असाच शास्त्राचा सिद्धांत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शास्त्रविरोधी, उपनिषद विरोधी असं तर मत हे मांडलं गेलेलं नाहीये. असो, मुद्दा असा की सूक्ष्म विषय म्हणजे प्रकृती तत्वापर्यंत समस्त सृष्टी पर्वाचे साक्षात्कार हे सविचारा निर्विचारा या समापत्तीद्वयाद्वारा प्राप्त होत असतात. असा एक प्रकार सिद्धांत या ठिकाणी सूत्रामध्ये सांगितला गेलेला आहे. आणि असं आहे की अनेक वार असं सांगितलं की समापत्ती हे समाधीचं मनोविज्ञान आहे. तर याला काही प्रमाण आहे किंवा कसं? आतापर्यंत केवळ असं सांगितलं गेलं की समापत्तीचा विचार म्हणजे समाधीचं मनोविज्ञान. तर त्याविषयी सुद्धा सूत्रकारांनी सिद्धांत वजा एक सूत्र दिलेलं आहे. आणि त्या सूत्रावरूनच आम्ही आतापर्यंत असं सांगत गेलो की समापत्ती म्हणजे समाधीचं मनोविज्ञान आहे, समापत्ती म्हणजे समाधी आहे. असं आपण अनेक वार पाहिलं की निर्वितर्का समापत्ती म्हणजे वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी आहे, निर्विचारा समापत्ती म्हणजे विचारानुगत संप्रज्ञात समाधी आहे असं आपण म्हटलं. याला आधार काय? कारण असा प्रश्न विचारता येतो की समापत्ती ही एक अवस्था असेल, समाधी ही दुसरी अवस्था असेल.
पण आतापर्यंत जे असं म्हटलं गेलं की निर्विचारा समापत्ती ही समाधी आहे आणि निर्वितर्का समापत्ती सुद्धा समाधी आहे, याला आधार विधान कुठलं? तर त्याविषयी सूत्रकार सिद्धांत वजा एक सूत्र देतात. ते 46वे म्हणजे यानंतरचं सूत्र आहे. आता तुम्हाला समापत्तीचं प्रकरण उपसंहार करताना म्हटलं की काही तांत्रिक भाग शिल्लक राहत आहेत, ते पुढल्या 2 सूत्रात आहेत म्हटलं. त्यातला एक तांत्रिक भाग आपण असं पाहिला की सूक्ष्म विषय म्हणजे कुठपर्यंत आणि कुठचे आणि कुठकुठचे, त्याला उत्तर मिळालं. आणि असा जो एक भाग सांगितला गेला की निर्वितर्का समापत्ती ही समाधी आहे, निर्विचारा समापत्ती ही समाधी आहे, ह्याला आधार विधान कुठलं? तर त्याला आधार विधान हे 46वे सूत्र आहे. सूत्रकार म्हणतात ता एव सबीज समाधी, ता एव त्या 4 समापत्ती ज्या सांगून झाल्या आतापर्यंत ज्या समापत्ती सांगून झाल्या त्यांचा निर्देश ते ता अशा शब्दाने करतात. म्हणजे त्या ता एव सबीज समाधी, त्या सर्व सबीज समाधी आहेत असं या ठिकाणी सूत्रकारच सांगून जात आहेत. अर्थात या ठिकाणी ता म्हणजे काय? तर सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा समापत्ती ज्या आतापर्यंत निर्देशित झाल्या त्या, आणि एव या पदानं केवळ त्याच, म्हणजे तद्व्यतिरिक्त अन्य नाही अशा अर्थाने एव असं पद त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच समाधी आहेत असं त्या या ठिकाणी तात्पर्य आहे. आणि ह्या सगळ्या कशा आहेत? तर सबीज समाधी आहेत, सबीज प्रकारच्या समाधी आहेत असं सूत्रकार या ठिकाणी सांगतात. आता सबीज म्हणजे नेमकं काय? सबीज समाधी म्हणजे काय? सबीज समाधी म्हणजे एक सालंबन समाधी, ज्यामध्ये आलंबन आहे अशा प्रकारची समाधी. तर याचा नेमका अर्थ काय? तर या ठिकाणी भोजवृत्तीकडे लक्ष वेधावं असं वाटतं. भोजवृत्तीकार म्हणतात सहबीजेन आलंबनेन वर्तते इति सबीज संप्रज्ञात समाधी. आम्ही जे आतापर्यंत सांगितलं, अनेक वार सांगितलं की निर्वितर्का समाधी म्हणजे वितर्कानगत संप्रज्ञात समाधी आणि निर्विचारा समापत्ती म्हणजे विचारानगत संप्रज्ञात समाधी. तशा प्रकारचा या ठिकाणी निर्देश भोजवृत्तीमध्ये सापडतो की ते म्हणतात की सहबीजेन आलंबनेन वर्तते इति सबीजः संप्रज्ञात समाधी. ते म्हणतात की पूर्वोक्त समापत्ती ज्या आश्रय होत्या म्हणजे काहीतरी आश्रय होता त्या ठिकाणी त्याला होता असं आपण त्या ठिकाणी पाहिलं की सवितर्का निर्वितर्कामध्ये स्थूल विषय आलंबनाला घेतली गेली किंवा स्थूल विषयांचं आलंबन त्या ठिकाणी होतं, आणि सविचारा निर्विचारा समापत्तीमध्ये सूक्ष्म विषयांचं आलंबन होतं. अर्थात समापत्तीचे प्रकार आलंबन होते, आलंबनासह होते, आलंबन सहित होते. आणि म्हणून ते म्हणतात की समापत्ती या साश्रय किंवा आश्रयालंबनासह वर्तत असल्यानं त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. अर्थात भोजानी समापत्ती आणि संप्रज्ञात समाधी हे पर्याय शब्द मानले आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पण भाष्याकडे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की भाष्यकार म्हणतात की या 4ही पूर्वोक्त समापत्ती बाह्यवस्तूरूपी आलंबनानं युक्त असल्यानं तशी समाधी सबीज असते. आलं का लक्षात? या ज्या पूर्वोक्त 4 समापत्ती पाहिल्या त्या समापत्ती बाह्यवस्तूरूपी आलंबनानं युक्त असल्यानं तशी समाधी सबीज असते. ते म्हणतात की सा चतस्र समापत्तयो बहिर्वस्तू बीजा इति समाधी अपि सबीजहा. आणि या बाह्य वस्तुरूप ध्येयांमध्ये स्थूल आलंबनाची सवितर्का निर्वितर्का आणि सूक्ष्म विषयामध्ये सविचारा निर्विचारा अशा 4 भेदांनी समाधी परिगणित झाल्या असं ते म्हणतात.
ते म्हणतात तत्र स्थूले अर्थे सवितर्को निर्वितर्कः सूक्ष्मो अर्थे सविचारो निर्विचारः इति स चतुर्धा उपसंख्यातः समाधी इति. तर असं या ठिकाणी लक्षात येतं की जसं सूत्रकारांनी समापत्तीचे 4 प्रकार सांगितले, तसेच भाष्यकारांनी सुद्धा समापत्तीचे 4 प्रकार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय. ता चतस्रः समापत्तयो असं भाष्यकारांनी म्हटलं आणि सूत्रकारांनी सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा नामनिर्देशानं 4 समापत्ती सांगितल्या. या ठिकाणी थोडासा तात्विक उहापोह असा करावासा वाटतो की वाचस्पती मिश्रांनी मात्र 8 समापत्ती मानल्या आहेत. वाचस्पती मिश्रांनी 8 समापत्ती मानलेल्या आहेत. ग्राह्य विषयक अशा सवितर्का निर्वितर्का आणि सविचारा निर्विचारा आणि अशा 4 प्रकारच्या समापत्ती आणि ग्रहण विषयक आनंदानुगत अशी एक सविचारा निर्विचारा भेदानं द्विविध आणि ग्रहित रूप अशा अस्मितानुगत अशा साठी सविचारा निर्विचारा अशा प्रकारे त्यांनी 8 प्रकारच्या समापत्ती मानलेल्या आहेत. अलग लक्षात थोडक्यात म्हणजे संप्रज्ञात समाधी आहे हे मान्य केलं या ठिकाणी. तर संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार आपल्याला पूर्वी सांगितले गेलेत. वितर्कानुगत विचारानुगत आनंदानुगत अस्मितानुगत. थोडक्यात म्हणजे संप्रज्ञात समाधी आहे हे मान्य केलं या ठिकाणी. तर संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार आपल्याला पूर्वी सांगितले गेलेत. वितर्कानुगत विचारानुगत आनंदानुगत अस्मितानुगत. वितर्क समाधी, विचार समाधी, आनंद समाधी, अस्मिता समाधी अशा 4 प्रकारच्या समाधी संप्रज्ञाताच्या प्रकरणात आपण पाहिल्या. मग त्या ठिकाणी त्या प्रत्येकाला सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा प्रकारानं त्या सांगायच्या. त्यामुळे ग्राह्य अशा ज्या आहेत त्या सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा, ग्रहणरूप ज्या आहेत त्या सूक्ष्म विषय त्याने मानून सविचारा निर्विचारा अशा प्रकारात, आणि अस्मिता हा सुद्धा सूक्ष्म भाग असल्यानं त्याच्या सविचारा निर्विचारा अशा प्रकारे एकूण त्याने 8 समापत्ती सांगितल्या. मागे आपण तालिका बनवताना हा प्रकार तुम्हाला सांगितला की वाचस्पतींनी ग्रहणविषयक सवितर्का निर्वितर्का समापत्ती मानली नाही. ग्रहण विषयात त्यांनी केवळ सविचारा निर्विचारा समापत्ती सांगितली. कारण ह्यांना या वाचस्पतींना एकूण जी काय धडपड करायची होती ती समापत्ती आणि समाधी ह्यांना ह्यांचं विभाजन सारखं करायचं होतं. अर्थात त्या ठिकाणी 4 प्रकारच्या संप्रज्ञात समाधी आहेत म्हटल्यानंतर या सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा यांना त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये बसवून म्हणजे वितर्का अनुगत संप्रज्ञात समाधीमध्ये सवितर्का निर्वितर्का, विचारानुगत संप्रज्ञात समाधीमध्ये सविचारा निर्विचारा, आणि पुन्हा आनंद समाधी ही त्याच्यापेक्षा सूक्ष्म असल्यानं त्या ठिकाणी त्यांनी सवितर्क निर्वितर्क हे प्रकार आणले नाहीत. तर सूक्ष्म विषय असल्यामुळे सविचारा निर्विचारा, आणि अस्मिता ही त्याहूनही सूक्ष्म असल्यानं त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी सविचारा निर्विचारा असे प्रकार सांगितले. तर तुम्हाला ते आपली तालिका जर तुम्ही पुढे आणली तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण ग्रहणविषयक सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा असे 4 प्रकार सांगितले. बाह्येंद्रियांना सवितर्का निर्वितर्का आणि अंतरेंद्रियांना सविचारा निर्विचारा असे प्रकार सांगितले. पण वाचस्पती मिश्रांना तो भाग मान्य नाहीये. ते तसं वर्गीकरण अमान्य करतात. त्यांचं वेगळं वर्गीकरण जे आहे ते अशा प्रकारचं आहे. कारण ताएव सबीज समाधी असा सूत्रकारांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी चतुर्विध संप्रज्ञात समाधीमध्ये या 4 समापत्ती बसवल्यानंतर 8 प्रकारच्या समापत्ती होतात. अशा प्रकाराने त्यांनी 8 प्रकारच्या समापत्ती सांगितल्या. आता या ठिकाणी एक तात्विक शंका अशी येते की सूत्रकार भाष्यकारांनी यांनी 4 प्रकारच्या समापत्ती सांगितलेल्या असताना या ठिकाणी फेरफार करून 8 समापत्ती सांगण्याचा प्रकार का उद्भवला. 4पेक्षा कमी जास्त समापत्ती नसाव्यात असा सूत्रार्थ आणि भाष्यार्थ हा स्पष्ट आहे.
किंवा सूत्राशय आणि भाष्याशय स्पष्ट आहे की 4 प्रकारच्या समापत्ती सांगितल्या आहेत. मग असा प्रकार असताना या ठिकाणी असा भेदभाव का निर्माण झाला किंवा मतांतर का निर्माण झाली, तर त्याविषयी थोडासा या ठिकाणी उहापोह करावा लागतो. तर आपण असं आहे की पहिल्यांदी या 4 समापत्ती ज्या सांगितल्या त्या ध्येयान्वये त्यांचं पुन्हा एकदा वर्गीकरण करूया आणि पोटभेद बघूया. तर असं आहे की समापत्ती या 4 प्रकारच्या: सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा. त्यामुळे तुम्ही एका कागदावर समापत्ती या मथळ्याखाली एक तालिका करा आणि त्याचे 4 भाग दाखवा. त्या तालिकेचे 4 भाग करा. पहिला भाग सवितर्का, दुसरा भाग निर्वितर्का, तिसरा भाग सविचारा, चौथा भाग निर्विचारा. आता सवितर्का समापत्तीमध्ये ग्राह्य अशी स्थूलभूत आणि ग्रहण अशी बाह्येंद्रिय येतात. निर्वितर्काच्या खाली पुन्हा ग्राह्य अशी स्थूलभूत आणि ग्रहणाची बाह्येंद्रिय येतात. आणि सविचारामध्ये ग्राह्य अशी सूक्ष्मभूत, ग्रहणाची अंतरेंद्रिय आणि ग्रहितृची अस्मिता असे 3 समापत्ती येतात. तर निर्विचाराच्या खाली पुन्हा तसंच ग्राह्य विषयामध्ये सूक्ष्मभूत, ग्रहणामध्ये अंतरेंद्रिय, ग्रहितृमध्ये अस्मिता अशा प्रकारे 3 येतात. म्हणजे ह्या 10 समापत्ती असतात असं एक आपलं वर्गीकरण आहे. तर या ठिकाणी या 10 समापत्ती संप्रज्ञा समाधीच्या 4 प्रकारामध्ये कशा मोडतात, तर आपल्याला या ठिकाणी असं बघावं लागेल की आता जे वर तालिका मांडली, वर्गीकरण मांडलं, त्यामध्ये त्याला तुम्ही क्रम द्या. म्हणजे सवितर्काच्या खाली 2 समापत्ती आलेल्या आहेत: ग्राह्य, स्थूलभूत, ग्रहण, बाह्येंद्रिय म्हणजे 1 आणि 2. निर्वितर्काच्या खाली ग्राह्य, स्थूलभूत आणि ग्रहणाची बाह्येंद्रिय 2 आले आहेत म्हणजे 3 आणि 4. सविचाराच्या खाली ग्राह्य, सूक्ष्मभूत, ग्रहण, अंतरेंद्रिय, ग्रहितृ, अस्मिता अशा प्रकारे 3 आले आहेत म्हणजे 5, 6, 7. आणि निर्विचाराच्या खाली ग्राह्य, सूक्ष्मभूत, ग्रहण, अंतरेंद्रिय, ग्रहितृ, अस्मिता अशा 3 म्हणजे 8, 9, 10 असे त्यांना क्रम दिले. तर तुम्हाला 1 पासून 10 पर्यंतच्या समापत्ती कुठल्या हे सहज लक्षात घेता येईल. आता त्या क्रमांकांवरून आपण संप्रज्ञा समाधी कशी त्या ठिकाणी वर्गीकृत होते हा प्रकार बघूया. तर या ठिकाणी क्रमांक 3 आणि क्रमांक 4 च्या समापत्ती ज्या आहेत त्या वितर्कानुगत संप्रज्ञा समाधीमध्ये मोडतात. आलं लक्षात? क्रमांक 3 ची म्हणजे ग्राह्य स्थूल विषया म्हणजे स्थूलभूत आणि ग्रहण बाह्येंद्रिय यांच्या संदर्भामध्ये जी निर्वितर्का समापत्ती प्राप्त होते त्यातून वितर्कानुगत संप्रज्ञा समाधी असते असं म्हणता येतं. त्यानंतर क्रमांक 8 ची जी समापत्ती आहे, क्रमांक 8 ची समापत्ती म्हणजे ग्राह्य निर्विचारा, ती विचारानुगत संप्रज्ञा समाधीमध्ये मोडते. आणि क्रमांक 9 ची जी आहे म्हणजे ग्रहणातली अंतरेंद्रियाची निर्विचारा समापत्ती, ती आनंदानुगत संप्रज्ञा समाधीमध्ये मोडते. आणि क्रमांक 10 ची जी आहे ग्रहितृ म्हणजे अस्मितेच्या संदर्भात निर्विचारा, ती अस्मितानुगत संप्रज्ञा समाधीमध्ये मोडते. अशा प्रकारे आपल्याला 8 समापत्ती या 4 समाधीमध्ये कशा वर्गीकृत होतात हे लक्षात येतं. आता वाचस्पती मिश्रांनी ज्या 8 समापत्ती मानल्या, असं आपण वर पाहिलं की त्यांनी 8 समापत्ती मानल्या, त्या कशा हे आपण आता या ठिकाणी पाहूया. त्यांनी या वरच्या वर्गीकरणामध्ये त्याच्यातून सवितर्का आणि निर्वितर्कामधील क्रमांक 2 आणि क्रमांक 4 च्या बाह्येंद्रिय विषयक समापत्ती मानल्या नाहीत, त्या समाधी मानल्या नाहीत, समापत्ती त्यांनी मानल्या नाहीत. आलं का लक्षात? क्रमांक 2 आणि क्रमांक 4 या विषयामध्ये बाह्येंद्रिय विषयक समापत्ती त्यांनी मानलेल्या नाहीत.
तर त्यांनी बाह्येंद्रिय अंतरेंद्रिय यांना एकीकृत करून, त्यांचं वर्गीकरण न करता त्यांना एकीकृत करून एकत्रितपणे सूक्ष्म विषयात्मक आनंदानुगत समाधी मानलं. त्यांना आनंदानुगत समाधीमध्ये घातलं. नंतर संप्रज्ञात सूत्र प्रसंगी आनंदानुगतामध्ये त्यांनी जो प्रकार केला तोच त्यांनी त्या ठिकाणी चूक केली असल्यामुळे ती चूक या ठिकाणी पुन्हा उतरली. तुम्हाला संप्रज्ञात समाधी प्रकरणामध्ये जर वाचस्पतीचं मत लक्षात येत असेल किंवा लक्षात आणता येत असेल तर बघा. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आनंद अनुगत संप्रज्ञात समाधी इंद्रियांच्या विषयात असते. कारण असं आहे की आनंद हा इंद्रियांचा अनुभव आहे. इंद्रियांद्वारा आपण आनंद घेतो आणि म्हणून त्यांनी आनंदानुगत संप्रज्ञात समाधी ही इंद्रिय विषयक घातली. म्हणजे ती खरं म्हणजे, आणि त्या ठिकाणी गोंधळ असा आहे की विचारानुगत संप्रज्ञात समाधीमध्ये सगळी सूक्ष्म भूत तन्मात्र सगळी येतात. मग त्याच्यानंतरच्या उत्तरच्या समाधीमध्ये त्यांनी स्थूलेंद्रिय आणणं हा विसंगत भाग होता. त्यांच्या हातनं त्याच ठिकाणी प्रमाद घडला. म्हणजे विचारानुगत संप्रज्ञात समाधीमध्ये जी सूक्ष्म भूत सूक्ष्म अशी तत्व साक्षात्कृत झाली, त्याच्यानंतरच्या समाधीमध्ये पुन्हा इंद्रियांचा बाह्येंद्रियांचा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे एक विसंगती त्यांच्या त्या संप्रज्ञात प्रकरणामध्ये आल्याने ती या ठिकाणी पुन्हा उतरली गेली आणि म्हणून या ठिकाणी घोटाळा झाला. घोटाळा वाढत गेला. आलं का लक्षात? असे इंद्रिय ही आनंदानुगत समाधीत येऊ शकत नाहीत असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. आपण वाचस्पतींच्या मतांचं परीक्षण त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी पुन्हा थोडक्यात त्याचा आपण जर तो विचार आढावा घेतला तर लक्षात येईल की इंद्रियांचे आनंद वैषयिक असतात. विषय हे तन्मात्रजन्य असतात. एकदा तन्मात्र ही सविचारा निर्विचारा समापत्तीमध्ये ध्येय म्हणून मानल्यावर त्यांचे परिणामरूपाने इंद्रिय जे असतात त्यांना पुन्हा विषय करणं हा जरा विसंगत भाग आहे. त्यांना उत्तर भूमीमध्ये घालणं हा विसंगत भाग आहे आणि त्यांना सूक्ष्म विषयामध्ये गणणं त्यामुळे हा विसंगत प्रकार आहे, अनुचित प्रकार आहे. असं आहे की वाचस्पतींनी ग्रहण समापत्तीमध्ये बाह्य म्हणजे स्थूल इंद्रियांना सवितर्का निर्वितर्का समापत्तीमध्ये वर्गीकृत का केलं नाही, यामागे त्यांचा असा पूर्वग्रहच दूषित ग्रहच कारण असावा की वितर्कानुगतापेक्षा ज्या अर्थी आनंदानुगत सूक्ष्म असते आणि आनंदानुगत समाधी ही त्यांच्या स्वतःच्या मताप्रमाणे ती इंद्रिय विषयक असेल तर त्यांना स्थूल विषयामध्ये घालता येणार नाही. अशा प्रकारे त्यांच्या हातनं प्रमाद घडला. अर्थात केवळ परीक्षणार्थ आपण हा भाग या ठिकाणी घेतला. आता थोडासा आपण विज्ञान भिक्षूंच्या मताचा समाचार घेऊया. त्यांनी मात्र 5 समापत्ती मानल्यात. म्हणजे आपण 10 समापत्तींचं वर्गीकरण पाहिलं, वाचस्पतीने 8 प्रकारचं केल्याचं आपण या ठिकाणी परीक्षण केलं. तर आता विज्ञान भिक्षूंचं मत घ्यायचंय, त्यांनी 5 समापत्ती मानल्या. त्यांच्यानुसार सूत्रोक्त 4 समापत्तींचं वर्गीकरण असं. तर या ठिकाणी तुम्ही एक तालिका करा. समापत्ती या मथळ्याचे 2 भाग करा. एक ग्राह्य, दुसरा ग्रहण. ग्राह्यमध्ये सवितर्का निर्वितर्का आणि ग्रहणामध्ये सविचारा निर्विचारा अशा प्रकारच्या 4 आणि त्यामुळे ग्रहितृ प्रकारानं 5वी समापत्ती अशी त्यांनी मानली. आणि त्यांनी मुळातूनच अस्मिता समाधी विषयी जो विचार मांडला आहे की त्यात सोपाधिक ईश्वर विषय असतो आणि अस्मिता जीवात्मा विषयक आणि परमात्मा विषयक अशी द्विविध असते वगैरे, त्यांनी जे तारे तोडले अस्मितानुगत संप्रज्ञात समाधी प्रसंगी ते सगळे अप्रस्तुत प्रकार होते. त्या ठिकाणीच प्रमाद घडला आणि म्हणून तो प्रमाद या ठिकाणी त्यांचा ओढला गेला. असो. आता या सूत्राच्या संदर्भामध्ये एक खरं म्हणजे फार मोठा प्रश्न उभा राहतो. तुम्ही म्हणाल काय, कोणता प्रश्न आहे? असं आहे की सूत्रकार या ठिकाणी म्हणतात ता एव बीज समाधी.
त्या सर्व सबीज समाधी असतात, अर्थात संप्रज्ञात समाधी असतात असं म्हटलं. आणि आपण तर अनेक वार असं पाहिलं की सवितर्का आणि सविचार नाहीत. सवितर्का समापत्ती ही समाधी नाहीये, सविचारा समापत्ती ही समाधी नाहीये, केवळ निर्वितर्का समापत्ती ही समाधी आहे, निर्विचारा समापत्ती ही समाधी आहे, असं आपण अनेक वार त्या प्रकरणामध्ये त्या सूत्रांमध्ये विचार करताना म्हटलं पाहिलं. तशा प्रकारचा सिद्धांतन करण्याचा प्रकार त्या ठिकाणी आपण हाताळला. आणि या ठिकाणी तर सूत्रकार सरसकट म्हणतायत की त्या सगळ्या सबीज समाधी आहेत. मग हे काय, हे कसं आलं का लक्षात? म्हणजे आपण सवितर्का आणि सविचारा समापत्ती समाधी ठरत नाही असं अनेक वार म्हटलं आणि कंठघोष केला. त्या संदर्भात आपण म्हणता येईल तितक्या वेळा म्हटलं की सवितर्का समापत्ती ही समाधी नाहीये, सविचारा समापत्ती ही समाधी नाहीये. आणि या ठिकाणी तर सरसकट सगळ्या समापत्ती या समाधी ठरवल्या, हे कसं काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर या प्रश्नाचा विचार करणं या ठिकाणी क्रमप्राप्त होतं आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे हे आता लक्षात आलं असेल. असं आहे की सवितर्का आणि सविचारा समापत्ती संप्रज्ञात समाधी तत्वतः ठरत नाहीत असं आपण सोपपत्तिकतः त्या ठिकाणी त्या समापत्तींच्या प्रकरणामध्ये पाहिलं. आणि असं या ठिकाणी कोणी म्हणेल की आता ते जे तुम्ही कंठघोष करून सांगितलं ते आता अंगलट आलं, पण तसं मानू नये. असं आहे की प्रत्यक्ष समाधी साधनेमध्ये सवितर्काद्वारा निर्वितर्का भूमीत जाण्याचं अपेक्षित असतं. आलं का लक्षात? म्हणजे निर्वितर्का समाधी आहे आणि त्याला अव्यवहित पूर्वांगी की ज्याचा अतिक्रम करता येत नाही अशी सवितर्का समापत्ती असते. असं आपण त्याच्या मनोविज्ञानाच्या भागाकडे जर डोकवलं तर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे सवितर्काद्वारा निर्वितर्का भूमीमध्ये जाण्याचं अपेक्षित असतं. पुन्हा सवितर्का समापत्ती पर्यंतच ध्यानामध्ये मार्गक्रमण करणं आणि त्यात कृतार्थता मांडणं, कृतकृत्य होणं हे काही योग्य नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे आणि असं आहे की योगी ज्यावेळेला ध्यान साधना करतो ती साधना करण्याचा हेतू निर्वितर्का समापत्ती असते आणि त्याला वाटेत सवितर्का समापत्ती रूप द्वार हे त्या ठिकाणी त्याला गाठावंच लागतं. किंवा निर्विचारा समापत्तीसाठी तो ध्यानमग्न होतो, ध्यान साधना करतो आणि त्याला ती प्राप्त होण्यापूर्वी त्याला सविचारा समापत्तीची पायरीही चढावी लागतेच. म्हणजे द्वाररूप आहे. सवितर्का आणि सविचारा या समापत्ती द्वाररूप आहेत. आणि कदापिही योग साधनेमधलं प्रवर्तन असं नसतं की केवळ सवितर्का प्राप्त करून घ्यावी आणि बस करावं, किंवा सविचारा प्राप्त करून घ्यावी आणि बस करावं. अशा प्रकारे मनप्रवर्तनच त्या ठिकाणी नसतं. तर जे मनोप्रवर्तन असतं ते सवितर्कासाठी नसून निर्वितर्कासाठी असतं, किंवा सविचारा नसून निर्विचारासाठी असतं. अर्थात ध्येय हे निर्वितर्का आणि निर्विचारा या समापत्तींकडे असतं. आणि एक कारण ध्यानाद्वारा समाधीद्वारा अर्थमात्र निर्भास आणि स्वरूपशून्य इव अशी स्थिती योग साधकाला अपेक्षित असते. आणि या भूमीला पूर्वभूमी रूप अशी सवितर्का आणि सविचारा भूमी असते आणि ती अनुलंघनीय असते. त्याचं उल्लंघन करता येत नाही आणि त्याला पर्याय नाहीये. निर्वितर्का समापत्ती आणि निर्विचारा समापत्ती ह्याला द्वार हे सवितर्काचं आहे आणि सविचाराचं आहे आणि त्या ठिकाणी दुसरा कुठल्याही व्हीआयपी एन्क्लोजरचा प्रकार नाहीये, व्हीआयपी एंट्रन्सचा भाग नाहीये. याच मार्गाद्वारा तिथं पोहोचावं लागतं. आलं लक्षात? असं आहे. आणि दुसरं असं की जसं बाहेरून घरात प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदी दारातील उंबरठा हा ओलांडावा लागतो. तो ओलांडल्याशिवाय आपण आत आल्याचं धरलं जात नाही, आत आलं असं मानता येत नाही. त्याशिवाय गृहप्रवेश हा संभवत नाही.
तसंच या ठिकाणी सवितर्का हा उंबरठा आहे. निर्वितर्कारूप समाधी आलयाचा, समाधीरूप देवळाचा तो उंबरठा आहे. आणि तसंच निर्विचारासाठी सविचारा ही उंबरठ्यासारखी आहे. आणि असं आहे पुन्हा की उंबरठ्यावर थांबणं हे कधीच अपेक्षित नसतं. आपण कधीही उंबरठ्यावर थांबत नाही, एकतर उंबरठ्याच्या अलीकडे किंवा उंबरठ्याच्या पलीकडे. उंबरठ्यावर आपण कधीच थांबत नाही. तसाच प्रकार सवितर्का आणि सविचाराचा आहे. त्या ठिकाणी थांबणं हा प्रकार नसतो, त्यांना ओलांडणं हाच प्रकार असतो. त्यामुळे असं योगसाधना करता येत नाही किंवा सवितर्कापर्यंत केली, थोडा विश्राम घेतला, चहा पाणी घेतलं आणि आता निर्वितर्काच्या साधनेला लागतो. हा हास्यास्पद प्रकार आहे. किंवा सविचाराचा प्रकार आतापर्यंत केला, आता थोड्या वेळ थांबूया, थोडा विश्राम घेऊया, थोडं चहा पाणी करूया आणि मग निर्विचाराच्या प्रांतात जाऊया, असंही काही शक्य होत नाही. म्हणजे हा उंबरठ्याच्या स्थानामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी थांबणं अपेक्षित नसतं, त्याला ओलांडणं हेच अपेक्षित असतं. ओलांडण्यासाठी उंबरठा असतो, त्या ठिकाणी थांबा नसतो. त्यामुळे कुठलाही योगी त्या ठिकाणी थांबत नसतो, थांबण्याची अपेक्षा ठेवत नसतो. त्यामुळे सवितर्का आणि सविचारा भूमींचा प्रकार हा तशा उंबरठ्याच्या स्वरूपात असतो. मग त्याला उंबरठ्याला तुम्ही घरातला भाग मांडणार का बाहेरचा भाग मांडणार? उंबरठा जो आहे त्याला घराचा अंतर्गत भाग मानाल का बहिर्गत भाग मानाल? तसंच या ठिकाणी होतं. आणि म्हणून निर्वितर्का म्हटल्यानंतर सवितर्का आली, निर्विचारा म्हटल्यानंतर सविचारा आलीच. आणि त्याच्यामध्ये ती संलग्नता आहे, त्याच्यामध्ये अवच्छिन्नता नाही आहे. सवितर्का आणि निर्वितर्काच्या दरम्यान कुठल्याही प्रकारे अवच्छिन्नता नसते, अनवच्छिन्नता असते. सविचारा आणि निर्विचाराच्या दरम्यान कुठल्याही प्रकारे अवच्छिन्नता नसते, तर अनवच्छिन्नता असते, ज्याला कॉन्टिनम म्हणतात. तर तसा प्रकार असल्यामुळे जसा आपण उंबरठा हा घराचा भाग मानतो, तसा निर्वितर्काचा भाग हा सवितर्का बनतो, निर्विचाराचा भाग हा सविचारा बनतो. आणि त्या अर्थानं त्या समाधी ठरतात. त्यामुळे आता जसं म्हटलं की उंबरठा हा घराचा अंतर्गत भाग आहे का बहिर्गत भाग आहे, याबद्दल आपल्याला उत्तर देता येत नाही. तसाच या ठिकाणी सवितर्का आणि सविचारा समापत्तींचा प्रकार हा समाधीमध्ये येतो किंवा बाहेर राहतो, हा मुद्दा उभा राहत नाही त्या ठिकाणी. आलं का लक्षात? तत्वतः उंबरठा हा दरवाजाचे बाहेर जरी असला, उंबरठा हा तत्वतः दरवाजाच्या बाहेर जरी असला तरी उंबरठा ओलांडणं म्हणजे गृहप्रवेश ठरतो. तसंच द्वारद्वारी संबंधानं सवितर्का सविचारा या समाधीत मोडतात, कारण त्याच्यामध्ये अनवच्छिन्नता आहे, एक संलग्नता आहे. आणि म्हणून त्यांना समाधी मानावं लागतं, त्या मानता येतं. त्यामुळे सवितर्का सविचारा समापत्ती कशा समाधी नाहीत आणि का, किंवा कशा समाधी ठरतात आणि का, हे समजल्यावर आपल्याला अशा प्रकारची समस्याही राहत नाही. अर्थात कुठल्याही प्रकारे द्विधा मनस्थिती निर्माण होत नाही की सवितर्का आणि सविचाराला समाधी मानव किंवा कसं. ही द्विधा मनस्थिती निर्माण होत नाही त्या ठिकाणी. उंबरठ्याच्या स्थानामध्ये ते असल्यामुळे आपली द्विधा मनस्थिती जाते, असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असो, आता याला सबीज समाधी जे म्हटलं जातं ते सालंबन असल्यानं त्या ठिकाणी आलंबन आहे. भाषामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी आलंबनीभूतम, आलंबन घेऊन आलंबनाकार बनून आलंबन रूप बनून वगैरे प्रकार सांगितले. त्या ठिकाणी आलंबन आहे आणि म्हणून ते सालंबन ठरते. अशा प्रकारे खुलासा भाषात सापडतो. मणिप्रभाकारांनी या ठिकाणी विवेक अभावानं बंधबीज बुद्धीत असतात. यानंतर मोक्ष होत नसतो, बंध हा चालूच असतो, म्हणून याला सबीज म्हटलंय. त्यांनी वेगळ्या आशयाने सबीज म्हटलं.
खरं आलंबनाच्या अर्थानं सबीजे असा एक अर्थ असला तरी मणिप्रभाकार म्हणतात की ही समाधी आली म्हणून काही मुक्ती होत नाही, कैवल्य होत नाही, बंध राहतोच. बंध राहतो म्हटल्यानंतर बीज राहिलं, त्या अर्थानं ती सबीज समाधी आहे. तर त्यांचं म्हणणं असं, विवेक ख्याती अभावेन बंध बीजत सत्वात सबीजत्वं द्रष्टव्यम. आलं का लक्षात? आणि अशा प्रकारचा अभिप्राय हा योग सुधाकर या वृत्तीमध्ये सुद्धा सापडतो. तर असं आहे की समापत्तीचा हा सगळा प्रकार आपण पाहिला. त्यात निर्विचारा समापत्ती किंवा अशा निर्विचारा समापत्ती यामध्ये एक प्रकारे आध्यात्मिक स्कॅनिंग होतं असं पण म्हटलं. हा भाग तुमच्या लक्षात येतोय का बघा, लक्षात आठवतोय का बघा, की निर्विचारा समापत्तीमध्ये आध्यात्मिक स्कॅनिंग होतं. आपलं मन काय आहे, आपलं बुद्धी काय आहे, आपला अहंकार काय आहे, आपली असं आहे की ज्याला सब्जेक्टिव्ह एंटिटी म्हणतात, ग्रहितृच्या संदर्भामध्ये म्हणजे आपण, म्हणजे मी, ह्या मीच स्कॅनिंग होतं. आलं का लक्षात? म्हणजे आध्यात्मिक वाटचाल या समापत्तीमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे शेवटी ही सगळी सृष्टी, हे विश्व किंवा मी, हे स्वरूपामध्ये स्वरूपतः अंतिमतः कसे आहोत या आध्यात्मिक प्रश्नाकडे समाधीद्वारा वाटचाल होते. म्हणजे त्याद्वारा तशा प्रकारचा अनुभव, म्हणजे मी काय आहे आणि हे विश्व काय आहे, विश्वातले पदार्थ स्वरूपतः काय आहेत, ह्याचा शोध घेण्याची जी आध्यात्मिक जिज्ञासा असते, आध्यात्मिक जिज्ञास्य विषय म्हणजे हा की मी म्हणजे काय आणि समोरची वस्तू म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे अंतर्दृष्टी मिळण्याचा हा प्रकार समापत्तीमध्ये सांगितला गेला. त्यातल्या त्यात सविचारा निर्विचारा या प्रकारांना आपण पाहिलं की सूक्ष्म विषयांमध्ये, सूक्ष्म अशा तत्वांमध्ये त्या ठिकाणी गमन होतं. आणि हा सगळा ध्यानात्मक प्रकार असल्यामुळे आपण अंतर्गमन करतो. आत्माभिमुख होण्याची ही प्रक्रिया आहे. आलं का लक्षात? म्हणजे निर्विचारा समापत्तीद्वारा आपण आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश करतो. अनेक दालनं त्या ठिकाणी आपण ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात आध्यात्मिक मार्गक्रमण हे या ठिकाणी निर्विचारा समापत्तीमध्ये साक्षात्काराच्या श्रेणीचं होत असतं. आलं का लक्षात? नुसतं वैचारिक अंतर्गमन नाहीये. तात्विक अंतर्गमन आपण आध्यात्मिक ग्रंथ वाचता वाचता करत असतो, पण या ठिकाणी हा साक्षात्काराचा प्रकार आहे. त्यामुळे हे जे अंतर्गमन आहे, हे जे आध्यात्मिक अंतर्गमन आहे, ते या निर्विचारा समापत्तीमध्ये असतं असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लगेच अध्यात्माचा प्रांत हा कसा खुला होतो ह्याचं एक गणित मनाशी लगेच मांडता येतं. हा साक्षात्काराचा प्रदेश आहे, साक्षात्काराची ही भूमी आहे. आणि साक्षात्कार कशाचा? शेवटी अंतिम तत्वाचा किंवा सूक्ष्मतम अशा तत्वांचा साक्षात्कार या निर्विचारा समापत्तीद्वारा होत असतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे निर्विचारा समापत्ती मध्ये साक्षात्कार कुठपर्यंत होतो हे आपण पाहिलं. अलिंग पर्यंत, सूक्ष्म विषयत्वमच्या अलिंग पर्यवसानम असं गतसूत्रात पाहिलं. पण असं आहे की ह्याचं एक आध्यात्मिक फळ असतं. एवढं अंतर्गमन केल्यानंतर, योग्याने एवढं अंतर्गमन केल्यानंतर, आत्माभिमुखता ही इतकी प्रगल्भ झाल्यानंतर जे काय होतं ते सांगणं शास्त्रकारांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण त्याचा विचार केला नाही. आतापर्यंत आपण मनोवैज्ञानिक भाग हा फक्त बघत गेलो त्या ठिकाणी की समापत्तीद्वारा काय, कशाचा साक्षात्कार होतो आणि तो कसा होतो, त्याची प्रक्रिया काय, अशा प्रकारे आपण एका
मनोवैज्ञानिक शास्त्रीय पार्श्वभूमीवर याचा अभ्यास केला, विचार केला. पण असे योगी समापत्ती जी हाताळत असतो ती आध्यात्मिक प्रसादासाठी हाताळत असतो. आपण समापत्तीचं प्रकरण जे हाताळलं ते अभ्यासासाठी हाताळलं की त्याची प्रक्रिया काय, त्याची प्रक्रिया कशी असते, त्याची परिणती कशा कशा प्रकारे होत जाते, कुठल्या कुठल्या गोष्टींचा साक्षात्कार होतो, तो कसा कसा होतो वगैरे. आपण शास्त्रीय उहापोह सगळा केला, या ठिकाणी तात्विक उहापोह केला. पण असे जो योगी डोळे मिटून समापत्तीच्या भूमीमध्ये जात असतो, तो कशासाठी जातो? कशासाठी जातो? तो आध्यात्मिक प्रसादासाठी जात असतो. आणि त्याला तो प्रसाद होता होता, मिळता मिळता हे साक्षात्कार होतात. साक्षात्कार खरे म्हणजे गौण असतात. तन्मात्र साक्षात्कार, अहंकार साक्षात्कार, बुद्धी साक्षात्कार, प्रकृती साक्षात्कार, हे सगळे साक्षात्कार त्या अर्थाने गौण असतात. ती गौण फळे त्या ठिकाणी त्याला मिळतात. मनोवैज्ञानिक दृष्ट्या तेच प्राप्त होतं. मनोविज्ञान फक्त ह्याचाच विचार करतं की ह्याच्यातून काय मनाला मिळणार, मनाला कुठली गोष्ट दिसणार. आणि हा प्रकार आतापर्यंत आपण पाहिला. आणि जो महत्वाचा हेतू या ठिकाणी असतो, योगी ज्या कारणानं प्रवर्तित होतो किंवा ज्यासाठी प्रवर्तित होतो त्याचा विचार आतापर्यंत झालाच नाही. आणि त्यामुळे ह्या ध्यान साधनेचा, समाधी साधनेचा, योग साधनेचा जो गाभा आहे, त्याचा अंतर्गर्भित जो हेतू आहे, तो सांगताना सूत्रकार म्हणतात, निर्विचार वैशारद्यै अध्यात्म प्रसाद. निर्विचार वैशारद्ये, निर्विचार समापत्तीमध्ये वैशारद्य आल्यानंतर, प्रावीण्य आल्यानंतर अध्यात्म प्रसाद मिळतो, असं सूत्रकार 47व्या सूत्रात सांगतात. तर आपण त्यात तो विचार, आध्यात्मिक प्रसाद म्हणजे काय, निर्विचार वैशारद्य म्हणजे काय, त्यात प्रावीण्य म्हणजे काय, त्यात वैशारद्य म्हणजे काय, हे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण आता पाहणार आहोत. असं आहे, अध्यात्म प्रसाद हे एका वैशारद्य अवस्थेमध्ये होत असतं. तुम्हा आम्हाला होत नाही, कारण आपल्यामध्ये वैशारद्य नाहीये, कुठल्याच प्रकारचं वैशारद्य नाही, कुठल्या श्रेणीचं वैशारद्य नाहीये. वैशारद्य म्हणजे प्रावीण्य. तर निर्विचारा समापत्तीतलं प्रावीण्य हे काय असतं, कशा प्रकारचं असतं आणि त्याचं फळ काय असतं. त्याचा आध्यात्मिक प्रसाद म्हणजे खरं म्हणजे योग प्रसाद काय असतो, हा भाग 47व्या सूत्रात सूत्रकार सांगणार आहेत. तर तो भाग आपण पुढल्या प्रसंगी पाहणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.